नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 20 प्रश्नाचं चॅलेंज। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 1. एस चोकलिंगम, 2. राजेश अग्रवाल, 3. इक्बाल सिंग, 4. ब्रिजेश मोहन। याचं उत्तर आहे एस चोकलिंगम। भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणत्या शिपयार्डने बांधले आहे? 1. मुंबई, 2. दिल्ली, 3. कोचीन, 4. हैदराबाद। याचं उत्तर आहे कोचीन। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जलमार्गाचे उद्घाटन केले आहे? 1. केरळ, 2. तामिळनाडू, 3. पंजाब, 4. गोवा। याचं उत्तर आहे तमिळनाडू। नाईट फ्रंट इंडियाच्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंताच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे? 1. 5, 2, 3, 3, 8, 4, 6। याचं उत्तर आहे 6। नाईट फ्रंट इंडियाच्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंताची संख्या किती हजारवर पोहोचली आहे? 1. 12,345, 2. 11,240, 3. 13,263, 4. 12,543। याचं उत्तर आहे 13,263। जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झाली आहे? 1. चीन, 2. तुर्की, 3. जपान, 4. इराण। याचं उत्तर आहे तुर्की। नाईट फ्रंट इंडियाच्या अहवालानुसार 2024 मध्ये देशातील अतिश्रीमंताच्या निव्वळ संपत्तीत किती टक्के वाढ होण्याची शक्यता आहे? 1. 90, 2. 80, 3. 60, 4. 70। याचं उत्तर आहे 90। भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? 1. प्रथम, 2. तिसरा, 3. चौथा, 4. दुसरा। याचं उत्तर आहे दुसरा। मागील 10 महिन्यात भारताने चीनकडून किती दशलक्ष मेट्रिक टन पोलादाची आयात केली आहे? 1. 111, 6. 2. 112, 5. 3. 113, 4. 4. 115, 4। याचं उत्तर आहे 112, 5। बीसीसीआयने 2023-24 मोसमासाठी केंद्रीय करार केला आहे। त्यामध्ये अ+ श्रेणीमध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश नाही? 1. रोहित शर्मा, 2. विराट कोहली, 3. रवींद्र जडेजा, 4. आर अश्विन। याचं उत्तर आहे आर अश्विन। महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे? 1. नाशिक, 2. मुंबई, 3. पुणे, 4. छत्रपती संभाजीनगर। याचं उत्तर आहे पुणे। 12. खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? 1. अशोक सराफ, 2. महेश कोठारे, 3. सचिन पिळगावकर, 4. अशोक शिंदे। याचं उत्तर आहे अशोक सराफ। संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 2023 वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आली आहे? 1. 82, 2. 72, 3. 62, 4. 92। याचं उत्तर आहे 92। उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कारांसाठी 2022 व 2023 वर्षासाठी किती युवा कलाकारांची निवड करण्यात आली आहे? 1. 70, 2. 80, 3. 60, 4. 50।
याचं उत्तर आहे 80. 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झाला आहे? 1. ऋतुजा बागवे, 2. आर्या आंबेकर, 3. ऋता दुर्गुळे, 4. केतकी माटेगावकर. याचं उत्तर आहे ऋतुजा बागवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? 1. वाशिम, 2. नागपूर, 3. यवतमाळ, 4. चंद्रपूर. याचं उत्तर आहे यवतमाळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील यवतमाळ येथे कोणाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? 1. पंडित भीमसेन जोशी, 2. पंडित दीनदयाल उपाध्याय, 3. पंडित हरिप्रसाद चौरसिया, 4. पंडित जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे पंडित दीनदयाल उपाध्याय. इंडियन सीड कांग्रेस 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 1. पुणे, 2. चेन्नई, 3. कोलकाता, 4. नवी दिल्ली. याचं उत्तर आहे पुणे. कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहुड केबी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? 1. शशी थरूर, 2. अमिताभ बच्चन, 3. मुकेश अंबानी, 4. सुनील मित्तल. याचं उत्तर आहे सुनील मित्तल. सुनील मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहुड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरले आहेत? 1. दुसरे, 2. तिसरे, 3. प्रथम, 4. चौथा. याचं उत्तर आहे प्रथम. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.